माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये प्रतिगामी शक्तींचा शिरकाव झालेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांनी पुरोगामी आणि समतेचा विचार दिला या प्रत्येक व्यक्तीला त्रास देण्याचं काम प्रतिगामी लोकांनी केलेलं आहे. अगदी संत ज्ञानेश्वर असतील, संत ज्ञानेश्वरांची भावंडं असतील, त्यांचे आईवडील असतील, या सगळ्यांना त्रास देण्याचं काम तात्कालिक प्रतिगामी लोकांनी केलं. संत तुकाराम महाराजांना त्यांच्या इंद्रायणीमध्ये गाथा बुडवण्याचं काम अंबाजी भटांनी केलं. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना मारेकरी पाठवण्याचं काम देखील याच सनातनी विचाराच्या लोकांनी केलं. छत्रपती शाहू महाराजांना देखील धार्मिकतेला विरोध करण्याचं काम याच सनातनी आणि प्रतिगामी लोकांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील संपूर्ण आयुष्य घडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या प्रतिगामी आणि या सगळ्या लोकांचा वारसा सांगणारे संग्राम भंडारी सारखे लोक यांनी आज आमच्या विकासजी लवंडे साहेब यांच्यावर भ्याड हल्ला केलेला. या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दुर्दैव आहे की या प्रतिगामी लोकांनी हे महाराष्ट्र सरकार उभं राहते याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि आमच्या प्रवक्त्यांचा या ठिकाणी दुःखाभिषेक करून आम्ही या ठिकाणी ऐका ना मागे वा ना मागे वा. रामकृष्ण आहे. हा विकास बापू लवंडेवरती हल्ला नाही तर हा शाहू फुले आंबेडकर विचारावर झालेला हल्ला आहे. पुरा महाराष्ट्राने हल्ल्याचा निषेध करतो आणि सदस्यवाडी आणि पूर्ण तालुक्याच्या सर्व राष्ट्रवादी गटाच्या वतीनं शाहू फुले आंबेडकर विचारानं हा हल्ल्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बदलायला लागतो. त्यांच्यावर त्यांना रस्त्यामध्ये अडवून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आपल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये काही लोक कोण मरू लोक आले आणि तसं एक वेगळं त्यांनी राजकारण सुरू केलं. वारकरी संप्रदायामध्ये देखील भेदाभेद करण्याचा प्रयत्न केला आणि मनुवादी विचार वैदिक विचार तिथे मांडून वारकरी संप्रदायामधला जो पुरोगामी आणि खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांचा विचार पुढे घेऊन जाणारे जे तत्वज्ञान आहे अशा तत्वज्ञानाचा पुरस्कार घेणारे विकासराव लवंडे सारख्या लोकांच्या वरती हल्ले करतायत. या गोष्टीचा मी तीव्र स्वीकार करतो. विकासराव लवंडे गेले महिन्यात विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी विकासराव लवंडेंना ज्यांनी असलेलं होतं
काढण्याच्या दृष्टीने मुलाचं स्नान या ठिकाणी केलेलं आहे. जो पाठिंबा देताना अलीकडच्या काळामध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये धर्मांध आणि जातीयवादी आणि अतिशय त्याला पाहिजे धर्माचा पुरस्कार करणारे लोकांचा इथे सरकार आल्यानंतर वारकऱ्यांच्या विचार घेऊन पुढे जाणारे विकास भवनचे यांच्या संक्रमण आपले होतं सरकारने पूर्णपणे दखल घेतली पाहिजे हे पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी करत आहोत. अलीकडच्या काळामध्ये कशाला काही वर्षांमध्ये आपण पाहिलं की जिथे कोणी पुरोगामी इथे घेऊन पुढे जातात ते पानसरी होते बंदी झाले झाले त्या लोकांना अटक होत नाही, त्याचे रिव्हॉल्वर जप्त होत नाही, त्यांच्या गाड्या जप्त होत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह आमचा हे मुदत चालू राहील. मला जे काही सहकारी आले त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. या सगळ्या समविचारी लोकांना वारकरी संप्रदायाच्या समर्थक असलेल्या सगळ्या या समर्थकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. प्रसारमाध्यमांनी सुद्धा हा विषय महाराष्ट्रापर्यंत गेला आणि आता वारकरी संप्रदायामधल्या घुसखोरी कोण आणि खरे वारकरी कोण याचा आता एक तुकडा पडण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने प्रसारमाध्यमांनी सुद्धा साथ दिली. त्याबरोबर प्रसारमाध्यमांचे सुद्धा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. हल्लेखोरांचं करायचं काय? हल्लेखोरांचं करायचं काय? कौतुक भंडाऱ्याचं करायचं काय? हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे. हल्लेखोरांना अटक झालीच पाहिजे. हल्लेखोरांचं करायचं काय? हल्लेखोरांचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा, ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा, संत ज्ञानोबा माऊलींचा, आरोपींचा करायचं काय? आरोपींचा करायचं काय? आरोपींना अटक झालीच पाहिजे. विकास लवांडे साहब तुम आगे बढ़ो. विकास लवांडे साहब तुम आगे बढ़ो. संतोष भाई को चाहिए क्या चलो हाँ,